गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. MSK लक्ष यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमी समाजातील वेगवेगळ्या विषयावरती आपले संवाद साधतो आणि मला कुठेतरी खूप भारी वाटले की तुम्ही आमच्या व्हिडिओना रोजच्या रोज व्हिडिओला अपडेट करून हजाराचे 1,500च्या आसपास मी दिवसाला बघत आहात. त्यामुळे मला आणखी विषयावरची आपल्याशी संवाद साधण्यासाठी खरोखरच छान वाटते. आता सकाळचं साधारणपणे 7:30 वाजले. वॉकिंगसाठी आलो असताना आपल्याशी असं जरा फ्रेश वाटलं, म्हणून नेहमी आपल्याला वेगळ्या विषयावरती आपण घेऊन आपल्याशी संवाद साधूया. आजचा विषय होता की नुकतेच आता शासनाने एक शासनाकडून भजनी मंडळासाठी 25,000चा जो साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध केला आहे. ठीक आहे, एकंदरीत बऱ्यापैकी लोकांची जनतेतून सक्रिय आहे, ठीक आहे बऱ्यापैकी. परंतु प्रामुख्याने लोकांचं असं म्हणणं आहे की तर आजही शेतकऱ्यांना एवढा मोठा शेतकऱ्यांचं दुष्काळ, महापूर असून दे आणि कोणते असून दे, एवढं आतुनात नुकसान झालं आहे. तर तात्काळ खरी गरज आहे ती शेतकऱ्यांना कर्जमाफीची. कारण त्याच्यामुळं शेतकरी हा असा एकमेव आहे की आपल्या मुलाप्रमाणे जपणारं जे आपल्या हातावरचं जे पीक आहे, आपल्या संपूर्ण शेतकरी कुटुंबच त्या पिकासाठी रात्रदिवस जगते. ते पीक आपल्या डोळ्यात देखत नाही न पडवून तो मोठा तोटा आहे आणि तो तोटा भरून निघायचा असेल तर कर्जमाफी तात्काळ काय झाली पाहिजे. ह्याच्यामुळे काय होतं, ते जे शेतकऱ्यांसाठी जी कर्ज काढले असतील काय असेल तर त्यांचं का हप्ता थांबत नाहीत, तर तात्काळ कुठेतरी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी. त्याच्याबरोबर जे आता सध्याचं जो आमच्या टॅक्समधून जो पैसा जातो आहे आणि त्याच्यामधून जे शहराची डेव्हलपमेंट होती ती जरा चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटी झाली पाहिजे. कारण अनेक रस्ता आत्ताच्या ह्या पावसामध्ये खूप खड्डेमय झाले ते. ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे शासनानं. कारण की अशा ठेकेदारांना तुम्ही चांगल्या ठेकेदाराला काम द्या. ठेकेदार हे सर्व चांगले असतात, पण त्यांच्या मागे जी रिक्रिक असते ती पूर्णपणे बंद केली पाहिजे, तरच तो ठेकेदार काम करेल. असंच वेगवेगळ्या विषयावरती आपण नेहमी आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपले संवाद साधतो की आता सध्या लोकांमध्ये अस्वस्थता झाली की अनेक शासनाच्या योजना येत आहेत, परंतु बऱ्याचशा वेगवेगळ्या योजना आल्यामुळं काय झालं आहे, लोकांचं ज्या खरोखर लोकांना मूलभूत गरजा आहेत, मेडिकल असू दे, शिक्षण असू दे, ह्या सगळ्या ज्या गरजा ह्या कुठेतरी फ्री झाल्या पाहिजेत. जेणेकरून अनेक लोकांना आता सध्या अनेक तरुण जे आहेत बेरोजगार भरपूर वाढलेले आहेत. त्यामुळं त्याच्यावरती काय करता येईल का बघा. शासनानं जी पूर्वी म्हटलेलं तर 2 कोटी रोजगार, त्याचा टक्का तरी अजून कुठे दिसत नाही. तर कायमस्वरूपी जी ठेकेदारी पद्धती आहे ती कुठेतरी बंद केली पाहिजे. खाजगीकरणात काय होते, नेते मंडळांचे पै पाहुण्याचे ठेकेदार असतात ते मोठे होतात आणि सर्वसामान्यांचे जे मतदानकर्ते आहेत ते गरीबच राहतात. हे दरी खूप मोठी अतिश्रीमंत चालला आहे. गरीब आहे ते स्थिती आणि मध्यमवर्गीय आणि काय पुढची वाट पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतो व्यवसायाच्या माध्यमातून. तर व्यवसायाला पण टॅक्स एवढ्या प्रमाणात असल्यामुळं त्याचा व्यवसाय पण चालना झाला आहे. अशी स्थिती आता सध्या जनतेची आहे. तर नक्कीच आजचा विषय कसा वाटला की शासनापत्र जाऊन शासनानं जे अनेक नवीन उद्योजक येणार आहेत त्याच्यावर पूर्णपणे टॅक्स फ्री करावा. शिक्षणातलं जे आयात शुल्क जी भरपूर प्रमाणात लागते, म्हणजे आता शिक्षण शाळेसाठी एवढं महाग प्रचंड झालं आहे की बोलण्याच्या पलीकडे. ते एक सर्वसामान्यांना मोठा खर्च आणि एक बुरदुंडच म्हणा. तर शिक्षणाचा माझ्यावरती जो खर्च कसा 0% होईल आणि ते शाळेनेच प्रोव्हाइड केलं तर बरं होईल, असं एक सर्वसामान्य आम्ही नेहमीच जनतेतून अशा लोकांची भावना आहे की शिक्षणावरती अति खर्च होत आहे, त्याच्यावरती शासनानं बघितलं पाहिजे. नक्कीच आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटू आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच प्रार्थना करतो. आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.